जस्ट इमॅजिन गाईज, जर माझ्या जागी माझ्या बायकोने ब्लॉगिंग स्टार्ट केली तर त्या ब्लॉग मध्ये काय काय होईल. अरे बोल ना. बाय द वे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज की हिच्या डोक्यामध्ये ब्लॉगिंग करायचं आलं तरी कुठून. वेल, हिला जी माझ्याकडून प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटत होती, मे बी हिच्या डोक्यामध्ये येत होतं की हिला मी बळीचा बकरा बनवलाय. आणि ऋतुजाला दिलेलं चॅलेंज ही कम्प्लीट करते की नाही हे मला पण माहित नव्हतं. आणि त्यात भूक पण भरपूर लागली होती, सो आम्ही नाश्ता करायला गेलो होतो. आईच्या गावात मी तर नाश्त्यासाठी पावभाजी ऑर्डर केली होती, पण पावावरती हॉटेलवाल्यांनी एवढा अत्याचार केलाय की पावाचं रूपांतर पूर्ण फरशीमध्ये झालं होतं. आणि जेव्हा नाश्ता झाला तेव्हा मला हळूहळू समजायला लागलं की मी रोज कामाला जाऊन सुद्धा कंगाल आहे आणि ऋतू फक्त घरचे अकाउंट सांभाळून श्रीमंत होतीये. म्हणून तर हिला मी बिल भरायला लावले. आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर मी ऋतुजाला घरी सोडलं आणि त्याच्यानंतर मी आलो साईड वरती. आतापर्यंत मला फक्त पुढचे टायर त्रास देत होते, आता तर मला मागचे टायर पण त्रास द्यायला लागलेत. आणि आम्ही सध्या कंपनीच्या बाहेरच्या साईडचं क्लिनिंग आणि मुरमाच्या काही लेवल करतोय. सो मी सहज कंपनीच्या बॅक साईडला गेलो होतो कामाची रूपरेषा बघायला. पण मला हे कळत नाही की गौरव एवढ्या दुःखात काय आहे. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. जोक्स पार्ट गाईज, काल तर फक्त टायरची हवा कमी झाली होती, बट आता तर टायरच पंक्चर झालाय. बघ, मी विचार केला की परिस्थितीला दोष देण्यापेक्षा गौरवला देऊ. बाय द वे, तुम्हाला माहितीये का प्रत्येक जेसीबी ऑपरेटरकडे एक देशी जुगाड आहे. तो अप्लाय केला की जेसीबी डायरेक्ट 3 टायर वरती सुद्धा चालू शकतो. क्या बात कर रहे हैं? पण आज जेव्हा मी पंक्चरवाल्याकडे जेसीबी घेऊन गेलो तेव्हा टायर पंक्चर नाही काढला, डायरेक्ट टायरच नवीन टाकला. नंतर मी जेसीबी मध्ये डिझेल टाकला आणि जेवण करून आमच्या मालकाने मला साईड वरती सोडलं. आणि मी जे ऋतूला ब्लॉगिंगचं चॅलेंज दिलं होतं तिने ते चॅलेंज ऑलमोस्ट कम्प्लीट केलंय. मी माझ्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण ब्लॉग अपलोड केलाय, बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की कसा वाटला. आणि हो, हा जर मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.